सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार मातंग समाजाला अ, ब, क, ड प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी 20 मे रोजी आझाद मैदानावर भव्य मोर्चा निघणार आहे। नांदेडमध्ये यासाठी राज्यस्तरीय बैठक पार पडली। 5 लाख समाज बांधव एकत्र येणार असल्याची माहिती आमदार अमित गोरखे यांनी दिली आहे। मातंग समाजाच्या विविध घटकांचं उपवर्गीकरण करून त्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार अ, ब, क, ड प्रवर्गात आरक्षण मिळावं यासाठी 20 मे रोजी मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आले। नांदेडमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय बैठकीत ही भूमिका ठामपणे मांडण्यात आली। भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी सांगितलं की या मोर्चात 5 लाखाहून अधिक समाज बांधव सहभागी होणार आहेत। या मागणीसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा सुद्धा मिळत आहे। घ्या तुम्ही घ्या, आम्हाला जायचं। आज नांदेडला सर्वपक्षीय सर्व पक्षाचे माजी आमदार, आजी आमदार आणि सगळे माजी मंत्री यांचा एकत्रित बैठक या ठिकाणी झाली आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे अ-ब-क-ड आरक्षण लवकरात लवकर महाराष्ट्रात जाहीर करावं यासाठीचा एक मोठं जन आंदोलन 20 तारखेला मुंबईमध्ये घ्यावं याविषयी सर्वसमावेशक चर्चा झाली। आम्ही माननीय माझ्याबरोबर आमदार माननीय सुनीलजी कांबळे आहेत, माननीय जितेश अंतापूरकर आहेत। आम्ही पक्षातले जरी आमदार असलो तरी पण अ-ब-क-डची भूमिका ही समाजाची आहे आणि समाजाबरोबर राहणं आमचं आद्य कर्तव्य आहे। या विषयातली बैठक लवकरच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर आम्ही लावून पुढची दिशा ठरवणार आहोत। 20 तारखेला हा मोर्चा काढण्यासंदर्भातली ही बैठक होती आणि या बैठकीला अत्यंत चांगला रिस्पॉन्स संपूर्ण महाराष्ट्रातून आला। 1000 पेक्षा जास्त महत्त्वाचे सर्व नेते मंडळी, सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि संघटना या बैठकीला आज नांदेडला उपस्थित होते। मिनिमम 5 लाख लोक या मोर्चाला अपेक्षित आहेत। नाही, आता माननीय आमदार सुनील कांबळे आणि मी या संदर्भातलं माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये ज्या काही गोष्टी होतील त्यानंतर आमचा पुढचा निर्णय असेल। पण 20 तारखेचा मोर्चा हा नक्कीच 5 लाखाचा मोर्चा या ठिकाणी आझाद मैदानावर होईल। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे अंत्योदयाचं खऱ्या अर्थानं काम करतात आणि म्हणूनच त्यांनी हा जनगणना जातीय व्हावी हे त्यांनी पर्सनली त्या ठिकाणी लक्ष देऊन केलं। काँग्रेसनी फक्त वल्गना आणि वल्गनाच केल्या, त्यांना काहीही करता आलं नाही आणि त्यामुळे ही जातीय जनगणना ही अत्यंत महत्वाची आहे। बस संपू आपण, आपल्याला पुढे जायचंय। परत हे करू आपण, बोलू आपण। मराठा असेल, मुस्लिम असेल, ओबी असेल, या प्रश्न या आरक्षणाचा प्रश्न भाजपला धुळूट ठेवलाय। मातंग समाजाचा प्रश्न मार्गी लागेल वाटतं का? मातंग समाजाचा प्रश्न 100% मार्गी लागेल, कारण सुरुवातीपासून मातंग समाज हा भाजपबरोबर राहिलेला आहे आणि आत्ताही या निवडणुकीमध्ये मातंग समाजाने प्रभावीपणे आमच्या सरकारला साथ दिली। धन्यवाद। तानाजी शेळगावकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड।